हॅलो एव्हरीबडी, एस के कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. सिंगल एंट्री सिस्टीम हा जो अकाउंटिंग मधला टॉपिक आहे तो तुम्ही ज्या पद्धतीने पाहत आहात, फर्स्ट इयर बीकॉम आणि थर्ड इयर बीकॉम या दोनही वर्गांना हा टॉपिक आहे. हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा, कोणते कोणते अकाउंट्स प्रिपेअर करायचे, कोणत्या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट कुठे द्यायचा आणि सर्वात महत्वाचं कोणत्या क्रमाने हा सोडवायचा, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना आहेत. या सर्व प्रश्नांचं सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुम्हाला मी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचा जो एप्रिल 2017 चा क्वेश्चन पेपर आहे त्यामधील एक क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत. तुम्हाला अशा पद्धतीचे खूप सारे व्हिडिओज पाहिजे असतील, चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सिंगल एंट्री क्वेश्चन पेपर एप्रिल 2017 याचं आन्सर कशा पद्धतीने सोडवायचं. या ठिकाणी तुम्हाला टीवाय बीकॉम एप्रिल 2017 ची क्वेश्चन पेपर दिसत आहे, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 4 सिंगल एंट्री हा क्वेश्चन तुम्हाला दाखवलेला आहे. मित्रांनो, प्रश्न बराच मोठा असतो, साधारणपणे 20 मार्कासाठी क्वेश्चन असतो, ज्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला ॲज ऑन 1 एप्रिल 2015 31 मार्च 2016 म्हणजे ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस दिलेले आहेत. त्यानंतर कॅश ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहेत. मी या ठिकाणी जी पुणे युनिव्हर्सिटीची वेबसाईट आहे त्यावरून क्वेश्चन पेपर त्याचा स्क्रीनशॉट या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय. कॅश बुक दिलेला आहे, ज्यामध्ये रिसिट्स अँड पेमेंट्स याचा हिशोब दिलेला आहे. त्यानंतर खाली काही ऍडजस्टमेंट्स आहेत आणि त्यावरून आपल्याला शेवटचं वाक्य दिसतंय पहा. प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2016 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. सांगितल्याप्रमाणे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इथे बनवलेला आहे, बॅलन्स शीट बनवलेला आहे. खाली काही वर्किंगचा भाग आहे, ज्यामध्ये मी ओपनिंग बॅलन्स शीट आणि वर्किंग मध्ये 4 अकाउंट म्हणजे डेटर्स अकाउंट, क्रेडिटर्स अकाउंट, बिल्स रिसिवेबल अकाउंट आणि बिल्स पेएबल अकाउंट अशा पद्धतीने ड्राफ्टिंग करून ठेवलेले आहे. मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल डेटर्सला डेबिट साइडला प्लस आणि क्रेडिट साइडला मायनस, म्हणजे ज्या वेळेला डेटर वाढतील त्यावेळेला डेबिट साइडला लिहा आणि डेटर्स कमी होण्याचं कारण क्रेडिट साइडला लिहा. व्हाईस वर्सा क्रेडिटर्स अकाउंट डेबिट साइडला मायनस आहे, म्हणजे डेबिट साइडला जेव्हा क्रेडिटर कमी होतील तेव्हा येईल आणि क्रेडिटर वाढण्याचे जे रिझन्स आहेत ते क्रेडिटर्स अकाउंटच्या क्रेडिट साइडला येईल. सिमिलरली बिल्स रिसिवेबल अँड बिल्स पेएबल अकाउंट्स आल्सो प्रिपेअर्ड हिअर. ओके. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम असतो का हा प्रश्न सोडवायचा सुरुवात कशी करायची. मित्रांनो, त्यासाठी सिंगल एंट्रीचा तुम्ही माझा थिअरीचा व्हिडिओ पाहिलेला असेल, नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे, ती पहा. हे उदाहरण सोडवताना 4 क्रमाने सोडवायचा. पहिला क्रम ओपनिंग बॅलन्सेस, दुसरा क्रम ऍडजस्टमेंट, तिसरा क्रम कॅश बुक आणि चौथा क्रम क्लोजिंग बॅलन्स. व्हेरी गुड. पहिला क्रम ओपनिंग बॅलन्सेस ट्रान्सफर करायचे 2 ठिकाणी. दुसरं ऍडजस्टमेंटचे प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट. तिसरा क्रम कॅश बुक फक्त एकच इफेक्ट आणि क्लोजिंग बॅलन्स त्याचे 2 इफेक्ट. ओके. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. इथे प्रश्न दिलेला आहे पहा. मिस्टर जोशी कीप हिज बुक्स सिंगल एंट्री सिस्टीम. इथे त्याची समरी दिलेली आहे, काय काय आहे काय काय नाही. नंतर कॅश बुक आहे. हा प्रॉब्लेम आपण सोडवायला सुरुवात करू. मित्रांनो, जसं मी सांगितलं, पहिली स्टेप म्हणजे ओपनिंग बॅलन्स. कॅश ॲट बँक तर नाही आहे, पण बँक ओव्हरड्राफ्ट ओपनिंग बॅलन्स 6000 आहे.
किती तारखेचा? 1/4/2015चा. म्हणजे हा बँक ओव्हरड्राफ्ट मला ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये लिहायचा आहे. ओपनिंग बॅलन्स शीट म्हणजे हे बॅलन्स शीट, ज्यामध्ये मी लायबिलिटी साइडला लिहितो आहे बँक ओव्हरड्राफ्ट किती रुपये? 6000. ओके. त्यानंतर बिल्स रिसिवेबल 20,000 आहे. आता हा जो बँक ओव्हरड्राफ्ट आहे त्याचा दुसरा इफेक्ट केव्हा येईल? जर तो बँक ओव्हरड्राफ्ट आपण पेड केलेला असेल तर तो नील होईल, त्यामुळे मी त्याचा दुसरा इफेक्ट देत नाही. ऑलरेडी कॅश बुक मध्ये इथे तुम्हाला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन बँक ओव्हरड्राफ्ट 6000 दिसते, म्हणजे याचा ऑलरेडी दुसरा इफेक्ट आहे. ओके. बिल्स रिसिवेबल 20,000. बिल्स रिसिवेबल आपली ऍसेट आहे, तुम्हाला माहिती आहे. बिल्स रिसिवेबल मी ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये लिहितो बिल्स रिसिवेबल. ओके. किती रुपये त्याचे? 20,000 रुपीज. त्याचा सेकंड इफेक्ट जाईल तुमचा बिल्स रिसिवेबल अकाउंटच्या डेबिट साइडला, म्हणजे काय नावाने? टू बॅलन्स ब्रॉट डाऊन नावाने. किती रुपये? 20,000 रुपीज. ओके. त्यानंतर बिल्स रिसिवेबल नंतर क्रेडिटर्स आहे 15,000. क्रेडिटरचे सुद्धा इफेक्ट द्यायचे आहेत. 15,000 क्रेडिटर्स लिहायचे आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये. लायबिलिटी साइडला क्रेडिटर्स, त्याची अमाऊंट आहे 15,000. दुसरा इफेक्ट जाईल क्रेडिटर अकाउंट मध्ये क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 15,000. ओके. त्यानंतर नेक्स्ट पहा काय? स्टॉक इन ट्रेड, म्हणजे हा ओपनिंग स्टॉक आहे 4,500 रुपये. ओपनिंग स्टॉक म्हणजे बॅलन्स शीट मध्ये लिहितो आपण ओपनिंग स्टॉक, याला आपण इथे स्टॉक नावाने लिहूया. स्टॉक इन ट्रेड किती रुपये? 4,500. ओपनिंग स्टॉक कुठे असतो तुम्हाला माहिती आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला पहिल्याच वेळीवर लिहित असतो आपण टू ओपनिंग स्टॉक. हाऊ मच अमाऊंट इज? 4,500. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे बा बिल्स पेएबल 16,500. बिल्स पेएबल आपली लायबिलिटी आहे आणि मी ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला इथे वरती लिहितो बिल्स पेएबल. किती रुपये? 16,500 रुपये. त्याचा दुसरा इफेक्ट जाईल बिल्स पेएबल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती रुपये? 16,500. ओके. सिमिलरली डेटर्स आहे. डेटर्स 24,000 रुपये. डेटर्स कुठे लिहितोय आपण पहा. डेटर्स आपल्या बॅलन्स शीट मध्ये येतील ऍसेट साइडला. डेटर्स त्याची अमाऊंट होती 24,000 आणि डेटर्सचा अकाउंटचा बॅलन्स लिहायचा मला डेटर अकाउंटच्या डेबिट साइडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती रुपये? 24,000. ओके. त्यानंतर आपल्याकडे ओपनिंग बॅलन्सेस दिले आहे प्लांट अँड मशिनरी आणि फर्निचर. हे प्लांट अँड मशिनरी आणि फर्निचर याचा आपण सेपरेट अकाउंट काढलेलं नाही, बॅलन्स शीट मध्ये मांडणार आहोत. 30,000 6,000 प्लांट अँड मशिनरी. या ठिकाणी तुम्ही प्लांट अँड मशिनरी त्याचे होते 30,000 रुपीज आणि फर्निचर अँड फिक्चर त्याच्या आहेत 6,000 आय थिंक. ओके. चेक करूया. फर्निचर अँड फिक्चर 30,600. मित्रांनो याचा दुसरा इफेक्ट मी लगेच देत नाही, त्याचा दुसरा इफेक्ट आपला डायरेक्ट क्लोजिंग बॅलन्स शीटला येणार आहे. ओके. पहिली स्टेप कंप्लीट झाली. दुसरी स्टेप काय आहे? ऍडजस्टमेंट. व्हॉट इज ऍडजस्टमेंट हियर? पहिली ऍडजस्टमेंट गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल फॉर ऍडव्हर्टाइजमेंट पर्पज अमाऊंटेड ₹1,500. मित्रांनो माल आपण फुकट वाटला म्हणजे बिझनेस मध्ये माल आला का बिझनेस मधून गेला? व्हेरी गुड. बिझनेस मधून गेला आणि गेलेला माल आपण कुठे लिहितो? ट्रेडिंग अकाउंट मध्ये क्रेडिट साइडला. या ठिकाणी माझं ट्रेडिंग अकाउंट आहे, इथे मी क्रेडिट साइडला लिहितोय बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड
किती रुपये? 1500. आणि हा जो माल डिस्ट्रीब्यूट केला हा माझ्या दृष्टीने एक्सपेन्स आहे, ऍडव्हर्टाइजमेंट. मग याला मी टू ऍडव्हर्टाइजमेंट असंही लिहू शकतो. किती रुपये? 1500. ओके. नेक्स्ट ऍडजस्टमेंट काय आहे? ऑफ सन्ड्री डेटर्स ₹400 वेअर टू बी रिटर्न ऑफ ऍज आरडीडी. डेटर मधले 400 रुपये जे आहे ते आरडीडी आहे, म्हणजे मला क्लोजिंग बॅलन्स शीट मध्ये अगोदर डेटर्स लिहावे लागतील. या ठिकाणी मी लिहितो सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स. मित्रांनो, सन्ड्री डेटर्सची रक्कम तुम्हाला माहिती आहे का? पण नाही. मग त्यामधून मला करायचं आहे लेस. लेस काय? आरडीडी. किती रुपये? 400. नंतर बाहेर जी काय अमाऊंट येणार ती मला नंतर लिहायची आहे. आणि हे 400 रुपये आपला तोटा आहे. दॅट्स वाय इट इज डेबिटेड टू P&L अकाउंट टू आरडीडी. हाऊ मच रुपीज? 400. ओके. थर्ड ऍडजस्टमेंट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल टू बी अलाउड 5% पर एनम. तुम्हाला माहित आहे इंटरेस्ट नेहमी ऍड होतं. कॅपिटलचं इंटरेस्ट म्हणजे कॅपिटल मध्ये ऍड होणार. मग मला या ठिकाणी अगोदर कॅपिटल लिहायचं आहे, परंतु कॅपिटल आपल्याला माहिती नाही. कॅपिटलची अमाऊंट आपल्याला माहिती नाही. ते आपण शोधणार आहोत कशातून? बॅलन्स शीट मधून, ओपनिंगच्या. त्यामध्ये मी करतो ऍड. ऍड काय? इंटरेस्ट. किती टक्के? 5%. ओके. त्याची अमाऊंट किती येणार तेही माहित नाही. दुसरा इफेक्ट, हे इंटरेस्ट आपला फायदा आहे का तोटा आहे? कॅपिटल हे कर्ज आहे, कर्जाचं व्याज म्हणजे तोटा असतो. टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. त्याची अमाऊंट तुम्हाला माहिती नाही. ठीक आहे. मार्किंग करून ठेवलंय, मी लिहून ठेवलंय. तिथे तुम्ही रिकामी जागा ठेवू शकता, कारण परीक्षेला तुम्ही क्वेश्चन मार्क करून खाडाखोड करू शकत नाही, किंवा पेन्सिलने लिहू शकता. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, प्रोव्हाइड डिप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 5%, फर्निचर 10% ऑन ओपनिंग बॅलन्स. ऑन ओपनिंग बॅलन्स इट इज क्लिअर गिवन. ओके. सो व्हॉट इज द ओपनिंग कॉस्ट ऑफ प्लांट अँड मशिनरी? इट इज ऑलरेडी गिवन in our problem, that is 30,000. There is no any purchase of machinery in the given cash book. कॅश बुक मध्ये परचेस केलेली दिसते का? मशिनरी नाही, फर्निचर आहे. ओके. फर्निचर केवढ्यात होतं? 6,000. मशिनरी 10,000. डिप्रिसिएशन किती होतं? 5%, 10%. ओके. मी कसं लिहितोय पहा. या ठिकाणी बॅलन्स शीट मध्ये आलो. पहिल्यांदा घेतलं प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी त्याची अमाऊंट होती आपली 30,000 रुपये. त्याच्यावरती मला करायचे लेस. लेस काय? डिप्रिसिएशन. किती टक्के? 5%. व्हॉट इज द 5%? 1,500. बाहेर किती येणार? 28,500. ओके. त्यानंतर मी घेतो फर्निचर अँड फिक्चर. त्याची अमाऊंट होती 6,000. ओके. मी अगोदर काय करतोय, नवीन परचेस केलेलं जे तुम्हाला पेमेंट साईडला दाखवलंय पहा. या ठिकाणी पेमेंट साईडला बाय फर्निचर अँड फिक्चर पेमेंट आहे मित्रांनो. म्हणजे तुम्ही फर्निचर नवीन घेतलं केवढ्याचं? 2,000 रुपयाचं. मी याला ऍड न्यू परचेस म्हणतो. न्यू परचेस केवढ्याचं परचेस केलं तुम्ही? 2,000 रुपीजचं. मग तुमचं फर्निचर झालं केवढ्याचं? 8,000 रुपयाचं. आणि आता त्यातून मला करायचंय लेस. लेस काय? डिप्रिसिएशन. किती टक्के? 5%. एक मिनिट. डिप्रिसिएशन मशिनरीला किती होतं? मशिनरीला 5%, फर्निचरला 10%. ओके. या ठिकाणी डिप्रिसिएशन किती आहे? 10%. व्हॉट इज द 10%? 6,000च्या 10%. कारण आपल्याला ओपनिंग बॅलन्स वर करायचंय, म्हणजे त्या डिप्रिसिएशनची रक्कम येईल 7,400 रुपये. क्लोजिंग बॅलन्स कसला? फर्निचरचा. ओके. आता हे 1,500 आणि 600 हे आपण कुठे लिहित असतो? व्हेरी गुड. टू डिप्रिसिएशन ऑन डिप्रिसिएशन अकाउंट लिहितो मी.
त्याच्यामध्ये खाली कशावर डिप्रिशिएशन लिहायचं आपल्याला, प्लांट अँड मशिनरी, त्याचं डिप्रिशिएशन आलं तुमचं 1500 रुपये, आणि फर्निचर अँड फिक्चर त्याचं डिप्रिशिएशन 600 रुपये, आणि दोन्ही मिळून डिप्रिशिएशन 2100 रुपये. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट ऍडजस्टमेंट काय आहे, डिस्काउंट अलाउड टू डेटर अमाउंटेड ₹300. ओके, डेटरला डिस्काउंट दिला म्हणजे डेटर काय झाले, कमी झाले. डेटर अकाउंटच्या कोणत्या साईडला येईल, बाय डिस्काउंट, किती रुपये, 300. मित्रांनो, डेटरला डिस्काउंट दिला हा आपला खर्च आहे, तोटा आहे, म्हणून त्याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येईल, किती रुपये, 300 रुपये. ओके, सोपं आहे पहा. त्यानंतर डिस्काउंट रिसिव्ड फ्रॉम क्रेडिटर, पुन्हा 300 रुपये. क्रेडिटर कडून डिस्काउंट आला म्हणजे क्रेडिटर कमी झाले, क्रेडिटरच्या डेबिट साईडला येईल. हे क्रेडिटर्स अकाउंट, याच्या डेबिट साईडला लिहितोय मी, तो डिस्काउंट किती रुपये, 300 रुपये. त्याचा दुसरा इफेक्ट, हा डिस्काउंट आपला फायदा असतो म्हणून तो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला जातो, बाय डिस्काउंट 300 रुपये. दोन्हीकडे 300 रुपये दिलेले आहेत. ओके, नेक्स्ट ऍडजस्टमेंट फिनिश. ओके, 2 स्टेप झालेल्या आहेत. तिसरी स्टेप काय आपली, कॅशबुक. मित्रांनो, कॅशबुक मध्ये इथे रिसिट साईडला दिले टू डेटर्स, म्हणजे डेटर कडून पैसे आले. किती पैसे आले, 68,000. याचा फक्त एकच इफेक्ट म्हणजे डेटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहावा लागेल. डेटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट किती रुपये, 68,000. ओके, 68,000 रुपये आले. त्यानंतर प्रश्नात काय दिले पहा, कमिशन हा आपला फायदा आहे, टूचं बाय होणार म्हणजे इन्कम. प्रॉफिट अँड लॉस मध्ये इन्कम साईडला लिहितो मी बाय कमिशन, इथे वरती लिहितो बाय कमिशन, किती रुपये, 1,400. ओके, त्यानंतर तुम्हाला सेल्स, रोख माल विकला 23,000 रुपयाचा सेल्स म्हणजे तुम्ही कुठे लिहिणार, शाबास, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स. त्याच्यामध्ये मला कॅश सेल्स लिहायचे आहेत आणि क्रेडिट सेल्स लिहायचे आहेत. कॅश सेल्स किती दिले आपल्याला आता क्वेश्चन मध्ये, 23,000. ओके, रोख विकला किती रुपयाचा माल, 23,000 रुपयाचा. ठीक आहे, उधार केवढ्याचा विकला ते आपण डेटर अकाउंट मध्ये शोधणार आहोत, किंवा हो डेटर अकाउंट मध्ये शोधणार आहोत. बिल्स रिसिव्हबलचे पैसे आले, बिल्स रिसिव्हबलचे किती पैसे आले, 7,800 रुपये. मित्रांनो, या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स दिलेले आहेत, म्हणजे माझे मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं त्यामध्ये थोडीशी क्षमा असावी. डेटर्सची ऑलरेडी आपल्याला अमाऊंट माहिती आहे. पहा, सन्ड्री डेटर किती दिलेले आहेत, क्रेडिट क्लोजिंगचे सन्ड्री डेटर दिलेले 27,000 रुपये. मग या ठिकाणी आपण 27,000 लगेच लिहू शकतो. हे 27,000 लिहिले आणि त्याची वजाबाकी आली तुमची किती, 26,600. ओके, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे, बिल्स रिसिव्हबलचे 7,800 रुपये आले म्हणजे बिल्स रिसिव्हबल काय झाले, कमी झाले. व्हेरी गुड, बिल्स रिसिव्हबल कमी झाले. बिल्स रिसिव्हबलच्या क्रेडिटला लिहितोय आपण बाय कॅश अकाउंट, किती रुपये, 7,800. ओके, 7,800. सिमिलरली पेमेंट साइड पाहूया. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 6,000 म्हणजे तुमचे ऑलरेडी पेमेंट झालेले 6,000 रुपये, म्हणजे तुमचं जे बँक ओव्हरड्राफ्ट होता तो नील झालेला आहे. नील झाला लिहिण्याची आवश्यकता नाही. बाय क्रेडिटरला किती पैसे दिले, 40,000 रुपये. क्रेडिटर अकाउंटच्या डेबिट साइडला येईल, क्रेडिटर्सच्या डेबिटला टू कॅश हाऊ मच रुपीज, 40,000 हिअर. ओके, त्यानंतर बाय परचेसेस 16,000, 16,000 रुपयाचा माल खरेदी केला म्हणजे इथे बायचं टू होईल, टू परचेसेस. त्याच्यामध्ये मला
सेल्स प्रमाणे कॅश परचेसेस आणि क्रेडिट परचेसेस. कॅश परचेसेसचे 16,000 रुपये दिलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर काय पहा, कॅश परचेसेस नंतर बँक इंटरेस्ट 500 रुपये. 500 रुपये तुम्ही व्याज पेड केलेला आहे, म्हणजे हा 500 रुपये तुमचा खर्च आहे. हे 500 तुम्ही कुठे लिहिणार, प्रॉफिट अँड लॉस मध्ये डेबिट साइडला टू बँक इंटरेस्ट. हाऊ मच रुपीज 500. ओके. नेक्स्ट बाय वेजेस 6,000. बाय वेजेस 2 वेजेस होणार 6,000. 2 वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितोय मी. 2 वेजेस त्याची अमाऊंट आहे 6,000. ओके. नेक्स्ट बाय सॅलरी 2,000. बाय सॅलरीचं 2 सॅलरी येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. हे सर्व घटक तुम्हाला फायनल अकाउंट मध्ये शिकवलेले आहेत अगोदरच. सॅलरीचे 6,000 होते. ओके. नेक्स्ट सॉरी, सॅलरीचे 2,000 आहे आणि इन्शुरन्स 2,500 आहे. सॅलरीचे 2,000 आहे, या ठिकाणी चुकलं होतं, क्षमा असावी. आणि ते 2 काय आहे, इन्शुरन्स. इन्शुरन्सचे किती रुपये, 2,500 एक्सपेन्स आहे. इन्शुरन्स नंतर मिसलेनियस एक्सपेन्सेस 2,000 रुपये आहे आणि कॅरेज आउटवर्ड 500 रुपये आहे. 2,000 आणि 500 रुपये दोन्ही प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येतील. 2 मिसलेनियस एक्सपेन्सेस किती रुपये, 2,000 रुपये आणि 500 रुपये कसले, कॅरेज आउटवर्ड. मित्रांनो, कॅरेज इनवर्ड जर असता तर तो कुठे आला असता, शाबास, तो आला असता ट्रेडिंग अकाउंटला. कॅरेज आउटवर्ड 500 रुपये. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे पहा, रेंट 1,000 रुपीज आहे. रेंट मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहितो. टू रेंट त्याची अमाऊंट आहे 1,000 रुपीज. ठीक आहे. त्यानंतर रेंट नंतर आहे जोशीज ड्रॉइंग. ड्रॉइंग 4,000 रुपये. ड्रॉइंग मुळे कॅपिटल काय होतं, कमी होतं, म्हणून मी इथे एक वळ सोडून इथे लिहितो कॅपिटलच्या खाली लेस ड्रॉइंग. किती अमाऊंट, 4,000. ओके. त्यानंतर ड्रॉइंग नंतर काय आहे, कॅरेज इनवर्ड 4,000 रुपये. कॅरेज इनवर्ड म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला टू कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड त्याची अमाऊंट किती, 4,000. ओके. नेक्स्ट काय, फर्निचर 2,000 लिहिले. बिल्स पेबल 12,000 पे केले, म्हणजे बिल्स पेबल कमी झाले, 12,000 रुपये येतील. 12,000 बिल्स पेबलच्या डेबिट साइडला टू कॅश. हाऊ मच, 12,000 हिअर. ओके. त्यानंतर बाय बॅलन्स कॅरेट डाऊन आहे 1,700 रुपये. हे 1,700 मला द्यायचे बॅलन्स शीट मध्ये. बॅलन्स शीट कोणतं, मेन बॅलन्स शीट म्हणजे आपला आन्सरचं. इथे मी लिहितो कॅश किती, 1,700. ओके. त्यानंतर तिसरी स्टेप पूर्ण झालेली आहे. कॅश बुक पूर्ण ट्रान्सफर झालेला आहे. आता चौथी स्टेप म्हणजे क्लोजिंग बॅलन्सेस. कॅश ॲट बँक 1,700 ऑलरेडी दिला. बिल्स रिसिवेबल 21,000. मित्रांनो, हे कसं करायचं पहा, बिल्स रिसिवेबल 21,000 रुपये म्हणजे मला पहिल्यांदा ऍसेट मध्ये लिहावं लागेल बिल्स रिसिवेबल. ओके. बिल्स रिसिवेबल 21,000 ऍसेटला लिहिले आणि हे बिल्स रिसिवेबल अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहावं लागेल बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. हाऊ मच, 21,000. ओके. त्यानंतर बिल्स रिसिवेबल नंतर क्लोजिंग बॅलन्स आहे क्रेडिटर्सचा 12,500. 12,500 क्रेडिटर्स मी लिहितो बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइडला. इथे लिहिले मी क्रेडिटर्स किती रुपये, 12,500. सेकंड इफेक्ट कुठे जाईल, शाबास, क्रेडिटर अकाउंटच्या डेबिट साइडला. हे आपलं क्रेडिटर अकाउंट,
त्याच्या डेबिट साइडला लिहितो मी टू बॅलन्स कॅरी डाऊन किती 12,500. ओके, थोडा प्रॉब्लेम राहिला, प्रॉब्लेम पूर्ण पहा तरच समजेल, अदरवाइज नाही. क्रेडिटर झाले. स्टॉक इन ट्रेड 6,000, क्लोजिंग स्टॉक आहे हा. क्लोजिंग स्टॉक कुठे लिहितो आपण? बाय क्लोजिंग स्टॉक. किती अमाऊंट दिली त्यांनी? 6,000. सेकंड इफेक्ट कुठे जाईल? व्हेरी गुड. बॅलन्स शीट मध्ये स्टॉक इन ट्रेड नाव देऊ आपण त्याला, स्टॉक इन ट्रेड. किती अमाऊंट? 6,000. ओके. त्यानंतर बिल्स पेबल 14,500. बिल्स पेबल आपली लायबिलिटी आहे. 14,500 मला लायबिलिटी लिहायचे. क्रेडिटरच्या खाली लिहितो मी बिल्स पेबल 14,500. त्याचा दुसरा इफेक्ट येईल बिल्स पेबल अकाउंटच्या डेबिट साइडला टू बॅलन्स कॅरी डाऊन. हाऊ मच? 14,500. ओके. त्यानंतर क्वेश्चन मध्ये काय राहिलं पहा आता. बिल्स पेबल झाले. डेटर 27,000, 27,000 रुपये मी ऑलरेडी लिहिलेले आहे तिथे, 27,000 रुपये डेटरचे. ओके. दुसरा इफेक्ट डेटर अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स कॅरी डाऊन 27,000. ओके. आणि शेवट काय राहिलं? डेटर झाले. मशिनरी 30,000 रुपये लिहिले आपण, डिप्रिसिएशन काढलं, आणि फर्निचर 8,000 रुपये. मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्या चारही स्टेप कंप्लीट झालेल्या आहेत. आता आपल्याला फक्त हे क्लोज करायचं आहे. हे क्लोज करण्यासाठी मी अगोदर जे ओपनिंगचं बॅलन्स शीट आहे आपलं त्याची बेरीज करतो. त्याची बघा, ऍसेट साइडची बेरीज काय आहे? 30,000 अधिक 6,000 अधिक 20,000 अधिक 4,500 आणि अधिक 24,000, म्हणजे ऍसेट साइडला आले 84,500. हे 84,500 आपण इकडे ऍसेटला घेऊया आणि इथे मिसिंग फिगर काढूया. म्हणजे इथे मला करायचं आहे 84,500 मायनस 16,500 मायनस 6,000 मायनस 15,000. ओके. किती रक्कम आली? 47,000. दिस इज आवर कॅपिटल. ओके. आणि हे जे कॅपिटल होतं मित्रांनो, हे होतं बॅलन्स फिगर, म्हणजे तुम्हाला मिसिंग होतं हे आपण शोधलेलं आहे. हेच 47,000 मी आता इथे लिहितो. कोणत्या बॅलन्स शीट मध्ये? आपल्या नवीन बॅलन्स शीट मध्ये. त्यामध्ये मला ऍड करायचे 5%. व्हॉट इज अ 5% ऑफ 47,000 इंटू 5%? किती येते पाहते? येते 2,350. मग मला त्याची बेरीज करायची आहे. 47,000 अधिक 2,350 किती आले? 49,350. या 49,350 मधून ड्रॉइंगचे जे 4,000 रुपये आहेत ते आपल्याला लेस करायचे आहेत. या ठिकाणी 49,350 मायनस 4,000 म्हणजे किती आले पहा? 45,350. मित्रांनो, जो काही नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस येईल तो आपल्याला या ठिकाणी ऍडजस्ट करायचा आहे. प्रॉफिट आला तर ऍड होणार आणि लॉस आला तर लेस होणार. याचबरोबर आपल्याकडे वर्किंग मध्ये डेटर्स अकाउंट आहे, क्रेडिटर्स अकाउंट आहे, बिल्स रिसिवेबल अकाउंट आहे आणि बिल्स पेएबल अकाउंट आहे. या अकाउंट मध्ये अगोदर बिल्स रिसिवेबल अकाउंट आपण क्लोज करूया. बिल्स रिसिवेबल अकाउंटची तुम्हाला क्रेडिट साइड 7,800 प्लस 21,000 इज इक्वल टू 28,800 दिसेल. हे 28,800 यातून मला मायनस करायचे आहेत. 28,800 मायनस 20,000 इज इक्वल टू 8,800. बिल्स रिसिवेबल अकाउंटच्या डेबिट साइडला आलं म्हणजे बिल्स रिसिवेबल वाढण्याचं रिझन आहे. पहा, प्लस साइडला आहे. बिल्स रिसिवेबल कशामुळे वाढतात? तर बिल्स रिसिवेबल ड्रॉन केल्यावरती, म्हणजे आपल्याला डेटर कडून बिल्स रिसिवेबल आले म्हणून याला मी इथे डेटर्स अकाउंट असं नाव देतो. ब्रॅकेटमध्ये त्याला बिल्स रिसिवेबल रिसिव्ड असं लिहितो. ओके.
याचा सेकंड इफेक्ट जाईल डेटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहा, बिल्स रिसिवेबलच्या डेबिटला आहे म्हणून डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला इथे बाय बिल्स रिसिवेबल 8,800 रुपये. ओके, आता डेटर अकाउंट क्लोज करूया. डेटर अकाउंट पहा, कोणत्या बाजूची बेरीज जास्त आहे? क्रेडिट साईडला. 300 प्लस 68,000 प्लस 8,800 प्लस 27,000 1,04,100. ओके, त्यातून मला लेस करायचं आहे 104,100 मायनस 24,000 किती आले? 80,100. हे 80,100 हे माझे कोणत्या अकाउंट मध्ये दिसतात? डेटर्स अकाउंट मध्ये. कोणत्या साईडला दिसतात? डेबिट साईडला. म्हणजे हे आहे माझे क्रेडिट सेल्स. पहा, क्रेडिट सेल्स कसे आले ते? कारण या अमाऊंट मुळे तुम्हाला डेटर वाढताना दिसतात. ओके, हे आहे माझे बॅलन्स अमाऊंट. मी बॅलन्स फिगर असं नाव देतो. ठीक आहे, मग 80,100 कुठे लिहायचे आपल्याला? शाबास, आपल्याला लिहायचे क्रेडिट सेल्सच्या तिथे 80,100 आणि याची क्रेडिट सेल्सची टोटल बेरीज किती येईल पहा? 23,000 अधिक 80,100 म्हणजे ते झाले 1,03,100. सिमिलरली आपण बिल्स पेएबल अकाउंट क्लोज करणार आहोत. बिल्स पेएबल अकाउंटची कोणत्या बाजूची बेरीज जास्त दिसते पहा? व्हेरी गुड, डेबिट साईडला. किती आहेत? 12,000 अधिक 14,500 26,500. या 26,500 मधून मला मायनस करायचे आहेत मायनस 16,500. त्याची अमाऊंट आली 10,000. या 10,000 ला मी पुन्हा बाय बिल्स पेएबल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आहे, म्हणजे बिल्स पेएबल वाढण्याचं कारण आहे. बिल्स पेएबल कशामुळे वाढतात? बिल्स पेएबल आपण बिल स्वीकारल्यामुळे वाढतात. कोणाकडून बिल स्वीकारले जातात? तर ते आपल्या क्रेडिटर कडून. म्हणून याला मी क्रेडिटर्स अकाउंट देतो. ब्रॅकेट मध्ये नाव देतो बिल्स पेएबल ऍक्सेप्टेड. ओके, ठीक. त्यानंतर याचा सेकंड इफेक्ट जाईल क्रेडिटर अकाउंटच्या डेबिट साईडला टू बिल्स पेएबल नावाने. म्हणजे या ठिकाणी मी क्रेडिटर अकाउंट मध्ये डेबिट साईडला लिहितो आहे टू बिल्स पेएबल अकाउंट. किती अमाऊंट आली होती? 10,000. आणि यालाही मी बिल्स क्रेडिटर अकाउंटला क्लोज करतो आहे. क्रेडिटर अकाउंटला 300 अधिक 40,000 अधिक 10,000 अधिक 12,500 किती बेरीज झाली? 62,800. हे जे 62,800 आहे यातून मला मायनस करायचं आहे मायनस 15,000 इज इक्वल टू 47,800. मित्रांनो, क्रेडिटरच्या क्रेडिट साईडला म्हणजे क्रेडिटर वाढण्याचं कारण आहे. आणि क्रेडिटर कशामुळे वाढतात? व्हेरी गुड, मालाची खरेदी केल्यामुळे. कशा पद्धतीने? उधार पद्धतीने. म्हणून इथे मी क्रेडिट परचेसेस असं नाव देतो आहे. याला मी ब्रॅकेटमध्ये बॅलन्स फिगर असं लिहितोय. ओके, हे 47,800 मला लिहायचे आहे ट्रेडिंग अकाउंट मध्ये 47,800. ट्रेडिंग अकाउंट मध्ये 47,800 इथे आले 47,800. अशा पद्धतीने माझी परचेसेसची अमाऊंट पहा 16,000 अधिक 47,800 म्हणजे परचेसेस आहेत 63,800. आता आपण काय करणार? ट्रेडिंग अकाउंट आहे म्हणजे ग्रॉस प्रॉफिट शोधावं लागेल. ग्रॉस प्रॉफिट काढायचं म्हणजे ट्रेडिंग अकाउंटची बेरीज करावी लागेल. 1,03,100 अधिक 1,500 अधिक 6,000 म्हणजे बेरीज झाली 1,10,600. 1,10,600 त्यातून मला मायनस करायचं आता इज इक्वल टू 110,600 मायनस 4,500 मायनस 63,800 मायनस 6,000 मायनस 4,000 किती आलं? 32,300. ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स म्हणजे ग्रॉस प्रॉफिट. याला काय नाव देतो मी? टू ग्रॉस प्रॉफिट. याला तुम्ही
ब्रॅकेटमध्ये आणखी काही लिहू शकता. तोच ग्रॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय ग्रॉस प्रॉफिट नावाने जातो. ओके, किती? 32,300. आता मला क्लोज करायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची पहा क्रेडिट साइडची बेरीज आहे 32,300 अधिक 1,400 अधिक 300 म्हणजे बेरीज झाली 34,000. या 34,000 मधून मला आता खूप सारे एक्सपेन्सेस मायनस करायचे आहेत बा. 34,000 वजा किती? 1,500 पुन्हा मायनस 400 पुन्हा मायनस 2,350 वजा 2,100 वजा 300 वजा 500 वजा 2,000 वजा 2,500 वजा पुन्हा 2,000 पुन्हा 500 आणि 1,000. अशा पद्धतीने हा जो क्रेडिट बॅलन्स आलेला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा त्याला आपण म्हणत असतो नेट प्रॉफिट. हा नेट प्रॉफिट जो आहे हा मला काय करायचा आहे? ऍड करायचा. कशामध्ये? कॅपिटल मध्ये. ओके, 18,850 18850 हा आहे आपला नेट प्रॉफिट. तो काय करणार आपण? ऍड करणार. ओके, आता याची बेरीज पाहूया किती येते. इज इक्वल टू 45,350 अधिक 18,850 किती आलं मित्रांनो? 64,200. अशा पद्धतीने आपण हे बॅलन्स शीट आता क्लोज करून पाहूया. दोन्ही साईडची बेरीज सारखी आली म्हणजे आपला प्रॉब्लेम टॅली झाला. ओके, प्रथम मी ऍसेट साईडची बेरीज करतो. 28,500 प्लस 7,400 प्लस 26,600 प्लस 21,000 प्लस 6,000 प्लस 1,700 किती आली बेरीज? 91,200. इकडे 64,200 प्लस 12,500 प्लस 14,500 किती आले? 91,200. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. तुम्ही प्रॉब्लेम व्यवस्थित पाहिला असेल. बघा मित्रांनो, प्रॉब्लेम मोठा आहे, समजण्यासाठी वेळ लागेल. तुम्हाला प्रश्नपत्रिका अवेलेबल नसेल तर पुणे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर तुम्हाला एक क्वेश्चन पेपर नक्की अवेलेबल होईल. प्रश्नपत्रिका व्यवस्थित पहा आणि संपूर्ण प्रॉब्लेम पुन्हा एकदा पहा. मी 4 टप्प्यामध्ये सोडवलेला आहे. ठीक आहे, त्याचे आन्सर्स पहा काय आलेले आहेत, कशा पद्धतीने ट्रान्सफर केले, हे सर्व मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि हा प्रॉब्लेम पुन्हा एकदा सोडवून पहा, प्रॅक्टिस करा. ओके, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.